वन्दितु सौवसिद्धे ध्रुवमचलमनोभमं गदिं पत्ते वोच्छामि समयपाहुड मिनमोऽस्तुतकेवली भणिदम् नमः समयसाराय स्वानुभूत्या चकासते चिस्वभावाय भावाय सर्वभावांतरच्छिदे। अंतिम शासननायक 1008 भगवान महावीर स्वामी की जय। द्वादशांग श्रुत देवी की जय। स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आपणा सर्वांना चतुर्विध आहाराचा त्याग असणार आहे। समयसार ग्रंथ आपण बघतो आहे आणि 47 शक्तींचं प्रकरण आमचं सुरू आहे। त्यामध्ये 10वी शक्ती आम्ही बघतो आहे, सर्वज्ञत्व शक्ती। सर्वज्ञत्व शक्ती या शक्तीची ज्या वेळेला आम्हाला प्रचिती येईल किंवा आम्हाला हे जाणवेल की मी देखील शक्ती अपेक्षेने सर्वज्ञ स्वभावी आहे, त्याच वेळेला आम्ही आमच्या आत्मतत्वाची आराधना करू शकणार आहे। एक आम्ही पहिली पाहिली होती ज्ञानशक्ती आणि ही सर्वज्ञत्व शक्ती। जशी आम्ही दृष्टी शक्ती पाहिली, सर्वदर्शनत्व शक्ती पाहिली, त्याप्रमाणे या दोन शक्तींचं कार्य स्वतंत्र आहे आणि शक्ती देखील स्वतंत्र आहे। प्रत्येक जीवामध्ये हा सर्वज्ञत्व नावाचा जो शक्ती आहे, ही सर्वज्ञत्व शक्ती ही शक्ती रूपाने विद्यमान आहे। आणि याच माध्यमातून म्हणजे या त्रिकाली अशा शक्तीला लक्ष केंद्रित करून, त्रिकाली आत्मतत्वावर आमचं लक्ष केंद्रित करून पर्यायी मध्ये देखील ही सर्वज्ञत्व शक्ती जीवाला अभिव्यक्त करता येते। पण सर्वज्ञत्व शक्ती जीवामध्ये 13व्या गुणस्थानात प्राप्त होणार आहे आणि 4थ्या गुणस्थानातच याची प्रतीती येणार आहे की मी असा सर्वज्ञ शक्तिवान आहे। आपण मग बघितलेलं होतं की संपूर्ण पदार्थांना, त्यांच्या संपूर्ण गुणांना, संपूर्ण पर्यायी सहित एकाच समयात युगपद विशेष रूपाने प्रतिभासित करणारी जी शक्ती आहे ती ही सर्वज्ञत्व शक्ती आहे। ही शक्ती दूरवर्ती पदार्थ असेल, अंतरित पदार्थ असेल, भूतकाळातले पदार्थ असेल किंवा भविष्य काळातले पदार्थ असतील, या सर्व पदार्थांना युगपद जाणण्यास समर्थ आहे आणि जाणत असताना वैशिष्ट्यपूर्ण रीतीने जाणते। आमच्या जाणण्यामध्ये इष्टानिष्ट बुद्धी लगेचच येते, पण त्यांचं जाणणं जे आहे ते जाणण्याच्या कक्षेपर्यंतच सीमित आहे। इष्ट अनिष्ट बुद्धी त्या ठिकाणी अजिबात नाही। केवळ ज्ञाता द्रष्टारूप शुद्धता तिथे अभिव्यक्त आहे। साधकाला पर्यायीमध्ये सर्वज्ञता प्रगट न होता सुद्धा सर्वज्ञतेची प्रतीती येते। म्हणजे सर्वज्ञत्वपणा प्रगट होईल पर्यायीमध्ये हा 13व्या गुणस्थानात, आणि त्याची प्रतीती जीवाला जी आलेली आहे ती 4थ्या गुणस्थानात आलेली आहे। शाब्दिक श्रद्धा जी निर्माण करायची आहे किंवा असणार आहे ती मिथ्या दृष्टीच्या जीवनात असणार आहे। 3 गोष्टी लक्षात घ्यायच्या आहे। ज्याला मिथ्यात्व अवस्थेचं सर्वज्ञत्व शक्ती आहे अशी शाब्दिक श्रद्धा आहे, प्रतीतीयुक्त अजून झालेली नाही, पण आगमावर अटळ विश्वास आहे, गुरु उपदेशातून ही गोष्ट त्यांनी ज्ञात करून घेतलेली आहे आणि तेव्हा तो सर्वज्ञत्व शक्ती मला प्राप्त व्हावी किंवा मी असा आत्मा आहे, ही शक्ती माझ्यात विद्यमान आहे, या शक्तीला लक्ष केंद्रित करून सम्यक दर्शनाची प्राप्ती करतो, तेव्हा 4थ्या गुणस्थानात त्याला या शक्तीची प्रतीती येते की जे गुरु उपदेशातून मला प्राप्त झालेलं ज्ञान आहे, आगमज ज्ञान झालेलं आहे, ते हेच आहे, ही प्रतीती त्याला 4थ्यात आली। आणि 13व्या गुणस्थानामध्ये ही सर्वज्ञत्व शक्ती पर्यायीमध्ये अभिव्यक्त झाली। आता ही शक्ती जर आम्हाला पर्यायीमध्ये व्यक्त करायची असेल तर ही प्रतीती पर्यायीकडे लक्ष दिल्याने होत नाही। मी केवळ ज्ञान स्वभावी आहे या त्रिकाली आत्मतत्वावर लक्ष केंद्रित केलं तर ही शक्ती अभिव्यक्त होऊ शकते।
परंतु मला केवळ ज्ञान पर्याय प्राप्त झाली पाहिजे. पर्यायीवर एका पर्यायीवर लक्ष असेल तर ही शक्ती प्रतीती देखील येत नाही. जेव्हा त्रिकाली द्रव्याला आम्ही त्या ठिकाणी आमच्या ज्ञानाचा विषय बनवू, आमच्या ध्यानाचं ध्येय बनवू, आमच्या आराधकाचं आराध्य बनवू, त्यावेळेला ही शक्ती आमच्या पर्यायीमध्ये अभिव्यक्त होते. म्हणून पर्यायीकडे लक्ष दिल्याने ही शक्ती प्राप्त होत नाही. तर जेव्हा त्रैकालिक स्वभावाकडे हा जीव आत्मसन्मुख होईल त्यावेळेला ही शक्ती पर्यायीत व्यक्त होईल. आणि पर्यायीत देखील 13व्यापर्यंत होत नाही, प्रतीती 4थ्यात येईल. साधकाची वर्तमान पर्याय अल्पज्ञतेची असते. साधक आहे म्हणजे 4थ्या गुणस्थानात आहे. 4थ्या गुणस्थानात त्याचा अजून तो छद्मस्थ दशा आहे. केवळ ज्ञानाची पर्याय प्राप्त झाली नाही म्हणजे त्याच्या जीवनात अल्पज्ञता आहे. पण ती पर्याय त्रिकाली द्रव्याचा अवलंब घेऊन जेव्हा प्रगट होते तेव्हा सर्वज्ञता आहे ही दृढ श्रद्धा त्याला उत्पन्न होते. ज्याची आपल्या शुद्ध आत्म्याकडे दृष्टी केंद्रित झालेली आहे तो अंतर्मुख बनला, तो सर्वज्ञ भगवंताचा लघुनंदन बनला आणि दृष्टीमुक्त झाला. म्हणजे 4थ्याच गुणस्थानामध्ये त्याला शुद्ध आत्मतत्वाची अनुभूती आलेली आहे. मी असा आज नाही, पण मी असा सर्वज्ञ स्वभावी आहे, माझ्यात ती शक्ती आहे याची प्रतीती त्याच्या जीवनात आली आणि त्या समयात तो दृष्टीमुक्त झाला. म्हणजे त्याची दृष्टी समीचीन बनली. अनेक तऱ्हेचे मुक्त जीव सांगितलेले आहे. दृष्टीमुक्त, क्षीणमुक्त, कर्ममुक्त, शरीरमुक्त. शरीरमुक्त तर 14व्यात आहे. कर्ममुक्त 2 अपेक्षेनी लावायचा. मोहनीय कर्माच्या अनुदयामध्ये देखील संपूर्ण मोहाचा अभाव झाला, त्या ठिकाणी देखील त्याला कर्ममुक्त म्हणता येऊ शकतं 11व्यामध्ये. नंतर दृष्टीमुक्त तर 4थ्या गुणस्थानातच झाला, कारण त्याची दृष्टी आता निर्मळ बनलेली आहे. तसंच आत्मा हा स्वप्रकाशक, स्व आणि परप्रकाशक आहे. पण स्वलाही जाणतो आणि परालाही जाणतो, पण जो 2 जाणण्यामध्ये तफावत आहे. स्वला हे स्व मी आहे असं प्रतीतीयुक्त तन्मयतापूर्वक जाणतं आणि पराला जाणत असताना हे परद्रव्य आहे, याच्याशी मी तन्मय नाही, हे माझ्यापासून पृथक आहे, हे केवळ माझ्या ज्ञानाचा ध्येय आहे, या रूपाने तो जाणतो. सर्वज्ञत्व शक्ती लोकालोकाला जाणते हे व्यवहाराने म्हटल्या जातं. 2 नयाचे कथन आहे. निश्चय नयाने पाहिलं तर हा आत्मा आपल्याला जाणतो आहे, हे निश्चय कथन आहे. आणि त्या पर्यायीमध्ये अनंत ज्ञेय प्रतिबिंबित झालेले आहे अशी ती ज्ञानाची पर्याय त्याला तो जाणतो आहे हे बघून त्या अनंत ज्ञेयांना देखील आत्मा जाणतो हे व्यवहार कथन म्हटल्या जातं. किंवा व्यवहाराने हा परद्रव्याला अनंत द्रव्यांना जाणतो आणि स्व आत्म्याला जाणतो हे निश्चय कथन आहे. आत्म्याची ती ज्ञान पर्याय प्रतिसमय वर्तणारी ही अनंतानंत ज्ञेयाकार घेऊन प्रतिबिंबित होते आहे. कैवल्य प्राप्त झालेला आहे, केवळ ज्ञान आता प्रगट झालेला आहे. याचा अर्थ त्या ज्ञानाच्या पर्यायीमध्ये जगातील यच्चयावत ज्ञेय पदार्थ त्यांच्या द्रव्य गुण पर्याय सहित प्रतिबिंबित झालेले आहे. अशी ही त्यांची स्वतःची निज ज्ञानाची पर्याय आहे. आणि त्या पर्यायी मला हा जाणतो आहे वास्तविकता, परंतु त्याच्यामध्ये ज्ञेय आहे अनंत, म्हणून हा असं म्हटलं जातो की या ज्ञेयाला पण हा जाणतो आहे. म्हणून परज्ञेयाला जाणतो आहे हे व्यवहार कथन आहे आणि हा आत्मा स्वला जाणतो आहे हे निश्चय कथन आहे. आणि अपूर्ण जाणणं हा आत्म्याचा स्वभावच नाही. तो जाणेल तर पूर्णत्वालाच जाणणार आहे. आणि तरी देखील परमाणू एवढ्याही परद्रव्याला बदलविण्याचं
आत्म्याचं कर्तृत्व नाही. कोणताही आत्मा तो सिद्ध भगवंतांचा आत्मा असेल, अनंतांचा अनंत शक्ती संपन्न आत्मा आहे, पण त्यांची शक्ती पराला बदलविण्यासाठी नाही. पर आपल्या रूपाने आहे, त्यांचा आत्मा आपल्या रूपाने आहे, म्हणून पराला बदलविण्याचं सामर्थ्य त्यांच्याही जीवनात नाही. ते कर्तृत्व तेही त्यांच्या जीवनात नाही. आणि अनंत ज्ञेयांना जाणण्याचं सामर्थ्य त्यांचं मात्र असीम आहे. विद्यमान किंवा अविद्यमान सर्वच पर्यायींमध्ये वर्तमानवत जाणण्याचं काम ही शक्ती करते. विद्यमान असेल पर्यायी किंवा अविद्यमान पर्यायी असेल, सर्व पर्यायींना जाणतं. म्हणजे विद्यमान पर्यायीला वर्तमान रूपामध्ये ही आत्ता आहे असं जाणतो, आणि ज्या अविद्यमान पर्यायी आहे त्यांना या भूतकाळात होऊन गेल्या किंवा भविष्य काळात होणार आहेत अशा रूपाने तो जाणतो तो सर्वांना. पण जाणण्यामध्ये हा फरक पडलेला आहे की वर्तमान काळात असलेल्या पर्यायीला ही पर्याय आत्ता वर्तमान रूप आहे, आणि भावी पर्यायी अजून यायचे आहे, आणि भूतकाळातील पर्यायी येऊन विलीन झालेले आहे. या तऱ्हेने तो जाणतो. साधकाला आपल्या ज्ञानाचा अहंकार देखील नाही, कारण पूर्ण ज्या ठिकाणी अभिव्यक्ती ज्ञानाची झालेली आहे त्या ठिकाणी अहंकार जीवनात असतच नाही. अधजल घगरी छलकतच आहे. जी अर्धवट आहे, पाण्याने भरलेली घागर, ती आवाज करते, पण पूर्ण घट जर पाण्याने भरला असेल तर तो यत्किंचित देखील आवाज करत नाही. त्याप्रमाणे ही सर्वज्ञत्व शक्ती पूर्ण ज्याच्या जीवनात अभिव्यक्त झालेली आहे त्यांना यत्किंचित देखील त्यांच्या ज्ञानाचा अहंकार असत नाही. सर्वज्ञता अर्थात परिपूर्ण ज्ञानाची प्रतीती ही धर्माची आधारशिला आहे. जेव्हा आम्ही अरहंत प्रभूंना वंदन करतो त्यांचे 3 गुण आम्ही सांगतो. जे वितरागी आहे, सर्वज्ञ आहे आणि हितोपदेशी आहे. आम्ही नमस्समय साराय म्हणतानाही ही गोष्ट सांगतो त्या ठिकाणी, किंवा मोक्ष मार्गस्य नेतारम वेत्तारम कर्मभूभृताम हे म्हणतानाही, किंवा रत्नकरण श्रावकाचार्यचं मंगलाचरण म्हणताना देखील आम्ही ही गोष्ट त्या ठिकाणी सांगतो की भगवान अशा प्रकारचे. कोणत्याही याच्यामध्ये मंगलाचरणाचा जर श्लोक आम्ही पाहिला, जयाची महाघोर कर्मे निमाली, खरी ज्ञान दृष्टी जया प्राप्त झाली, हिताचाच जो मार्ग दावी जनाला, सदा भक्तिभावे नमुत्या जिनाला, हे म्हणत असतानाही 3 ओळीमध्ये त्यांनी वितराग, सर्वज्ञता आणि हितोपदेशीपणा हे 3 गुणधर्म सांगितलेले आहे. म्हणून आम्ही जे वंदन करतो अरहंत भगवंतांना ते त्यांच्या या 3 गुणांना वंदन आहे. वितरागतेला वंदन आहे, सर्वज्ञतेला वंदन आहे आणि हितोपदेशीपणाला वंदन आहे. तर आता हितोपदेशीपणा आहे आणि म्हणून आम्हाला या सगळ्या गोष्टी अरहंतांच्या दिव्य ध्वनीतून ज्ञात झालेला आहे, आणि त्यांनीच आम्हाला अशा प्रकारची सर्वज्ञत्व शक्ती ही प्रत्येक जीवामध्ये असते हे प्रतिपादन केलेलं आहे, आणि म्हणून ती आमची आधारशिला म्हटल्या जाते. न्यायक भावाच्या परिभाषा आमच्या पाठ होतील. आम्ही सांगू की न्यायक भाव कसा आहे. अनेक तऱ्हेच्या आम्ही परिभाषा देऊ आणि न्यायक भाव सांगण्याचा प्रयत्न करू, परंतु न्यायक भाव त्याचा परिचय करायचा आहे. तर न्यायक भावाचा परिचय हा अनुत्तरित आहे, त्याला काहीही आम्ही उत्तर देऊ शकत नाही. कोणत्याही प्रकारे ती गोष्ट आम्ही सांगू शकत नाही. हा प्रश्न हा अनुभूतीचा प्रश्न आहे, आणि जेव्हा अनुभूती आहे तेव्हा त्या अनुभूतीला आम्ही शब्दामध्ये बंदिस्त करू शकलो नाही. आचार्य कुंद देव देखील 6व्या समयसारच्या गाथेमध्ये त्यांनी सांगितलं की नवी होदी अपमत्तो न पमत्तो जाणगो दुजो भावो.
नंतर एवं भणंती शुद्धम नादो जोसो दुसो चेव. हा भाव कसा आहे हे सांगा म्हटलं तर त्यांनी सांगितलं की हा भाव असाच आहे, हा असा आहे, पण कसा आहे प्रतीती करून युक्त जाणा, त्याच्याशिवाय हा समजणार नाही. साखर गोड आहे कितीही वर्णन आम्ही केलं तरीही अनुभूती शेवटी प्रधान आहे. आणि म्हणून अनुभूतीमध्ये जी गोडी आम्ही अनुभवू ती आम्ही शब्दामध्ये बिलकुल त्याचा निर्णय देऊ शकत नाही, शब्दामध्ये आम्ही त्याला कथन करू शकत नाही, ती अनुभवण्याची गोष्ट असणार आहे. हा ज्ञायक भाव देखील आम्ही याच्या परिभाषा देऊ, पण आम्हाला परिभाषांमध्ये अडकायचं नाहीये, त्याच्या पलीकडे आम्हाला अनुभूती कशी आहे ते स्व अनुभूती घेऊनच आम्ही जाणू शकणार आहे. म्हणून जो आहे तो तसा आहे. आणि अशा या सर्वज्ञत्व शक्तीचं आपण मतिश्रुत ज्ञानाने अभिनंदन करू या मंगल कामनेसह. कारण आमच्या जवळ ज्ञान तर आज मतिज्ञान आणि श्रुत ज्ञानच आहे आत्म्याला जाणण्यासाठी. आणि या ज्ञानाच्या माध्यमातून आम्ही आमच्या सर्वज्ञत्व शक्तीची प्रतीती करू शकतो. म्हणून याच भावांनी याच ज्ञानांनी आम्ही पूर्ण आत्मतत्वाचं अभिनंदन करू. आणि म्हणून ओम ह्रीम निर्विकार परमज्ञान स्वरूपोहम अशा तऱ्हेने ही सर्वज्ञत्व शक्ती बघितली. आणि यानंतर 11वी शक्ती या ठिकाणी येणार आहे स्वच्छत्व शक्ती. स्वच्छपणा, निर्मलपणा, नितळपणा, ज्याच्यामध्ये यत्किंचित देखील कालिमा नाही, अशा तऱ्हेची ही स्वच्छ शक्ती आम्हाला बघायची आहे. याचं सांगताना आचार्य अमृतचंद्र लिहितात, निरूप आत्म प्रदेश प्रकाशमान लोकालोकाकार मेचक उपयोग लक्षणा स्वच्छत्व शक्ती. ही निरूप अमूर्तिक साठी आचार्यांनी हा निरूप शब्द ठेवला. निरूप ज्याच्यामध्ये रूप नाही, म्हणजे रूपीपणा नाही. रूपीपणा नाही म्हणजे अमूर्तिकपणा जो आहे. म्हणून अमूर्तिक आत्मप्रदेशात प्रकाशमान लोकाच्या आकाराने मेचक म्हणजे अनेकाकार असणाऱ्या या शक्तीचं उपयोग, अशा या मेचक शक्तीचा हे लक्षण या ठिकाणी उपयोग लक्षण अशी ही स्वच्छत्व शक्ती आचार्यांनी सांगितलेली आहे. स्वच्छत्व नितळता, जसं असं म्हणतात की मानस सरोवर जे आहे ते इतकं नितळ आहे की एवढं खोल असून देखील त्याचा तळ जो आहे हा स्पष्टपणे दिसतो. पाण्याचा एवढा अथाह उंचीचा प्रवाह तिथे आहे आणि तरी देखील खालचा तल पृष्ठभाग पूर्णतः अगदी पारदर्शी असल्याप्रमाणे दिसतो. तर अशी ही स्वच्छत्व शक्ती आम्हाला इथे लक्षात घ्यायची आहे. रे आत्मन, तुझ्या उपयोग रूपी दर्पणात अंतर्मुख होऊन डोकावून बघ. आम्हाला बघायचं कुठे आहे? आम्हाला आमच्या आत्म्यातच पाहायचंय. आणि हा आमचा आत्मा दर्पण सम आहे आणि दर्पण जितका स्वच्छ तितकं प्रतिबिंब स्वच्छ. म्हणून उपयोग रूपी दर्पणामध्ये आमच्या अंतर्मुख होऊन आज तागायत पर्यंत आम्ही बहिर्मुख राहिलो, परामध्ये आत्मस्वरूप शोधत राहिलो, परामध्ये सुखाची प्राप्ती होते का हे पाहत राहिलो. पण आचार्य सांगतात की परामध्ये फिरणं आता बस झालं, तू अंतर्मुख हो आणि स्वतःच्याच हृदयस्थ आत्मतत्वाकडे एक वेळ डोळे भरून बघ. तुझ्या ज्ञान दर्पणात अनंत ज्ञेयाची प्रतिबिंब दिसतील, पण तू मात्र बाह्य ज्ञेयात न अडकता स्वतःच्या स्वच्छत्वाचा अनुभव घेशील. आणि तुला ज्ञेय तर दिसतील, कारण आत्म्याचा स्वभाव आहे प्रकाशमान करणं, ज्ञेयाला जाणणं. ही ज्ञेय तुझ्या ज्ञानामध्ये प्रतिबिंबित होतील, पण तुला त्याच्यामध्ये अडकायचं नाही. तुला तर तुझ्या स्वच्छत्व आत्मशक्तीकडे बघायचं आहे. स्वच्छता हा आत्म्याचा स्वभाव आहे.
अनंत ज्ञेयाचे अनेक आकार, म्हणजे प्रत्येक द्रव्याला भेदरूप जाणणं. अनेक आकार याचा अर्थ भेदानी जाणणं, तो कशा रूप आहे ते जाणणं. म्हणून अनेक आकार प्रतिबिंबित करण्याचं महनीय कार्य करणारी ही शक्ती आहे. अनेकातही एकत्व दर्शविणारी ही शक्ती. ज्ञानाचा स्वभाव ज्ञेयाला जाणणं, ज्ञेयाचा स्वभाव ज्ञानाचा विषय बनणं. म्हणजे प्रमेयत्व गुण, आणि प्रमेयत्व गुण हे सांगतो की प्रत्येक जे ज्ञेय आहे ते कोणत्या ना कोणत्या ज्ञानाचा विषय जरूर बनतं. जगात ज्ञेय आहे आणि ते ज्ञानाचा विषय बनणार नाही असं संभवनीय नाही. भलाई आमच्या मतिष्ठुत ज्ञानाचा तो विषय बनणार नाही, परंतु सर्वज्ञ भगवंतांच्या ज्ञानाचा तो विषय प्रत्येक द्रव्य बनलेलं आहे. म्हणून जे जे काही जगामध्ये द्रव्य आहे ते सर्व द्रव्य ज्ञानाचा विषय बनणारच आहे. मतिशुद्ध ज्ञानावर मर्यादा आहे, पण केवल ज्ञान तर असीम आहे, अमर्यादित आहे. त्याच्यामुळे त्यांना ते सगळे ज्ञेय त्यांच्या ज्ञानामध्ये ज्ञात झालेले आहे. म्हणून ज्ञेयाचा स्वभाव ज्ञानाचा विषय बनणं हाच द्रव्याचा प्रमेयत्व नावाचा सामान्य गुण आहे. ज्ञान अरूपी आहे, तर ज्ञेय मात्र रूपी पण आहे आणि अरूपी पण आहे. एकच ज्ञेय, पुद्गल द्रव्य हेच फक्त रूपी द्रव्य आहे, आणि बाकीची 5 द्रव्य ही अरूपी द्रव्य आहे. म्हणजे जीव, धर्म, अधर्म, आकाश आणि काल ही 5ही द्रव्य अरूपी द्रव्य आहे. पण 5ही द्रव्य ही ज्ञानाचा विषय बनू शकतं. इंद्रियजन्य ज्ञानाचा विषय रूपी पदार्थ बनतील, पण मनाचा विषय मात्र अरूपी द्रव्य पण बनू शकतो. शुद्ध ज्ञानाचा विषय अरूपी द्रव्य पण होऊ शकतो. पण ज्ञान आपल्या स्वभावाने स्वपराला जाणते. म्हणून ज्ञानोपयोग हा नानाविध रूपाचा आहे, मेचक आहे. म्हणजे आम्ही ज्ञेयाच्या अपेक्षेने बघितलं तर नानाविधता त्याच्यामध्ये दिसते. आत्ता ज्ञान पुस्तकाला जाणते आहे, म्हणजे पुस्तक रूप झालं, घटरूप झालं, पटरूप झालं, पेन रूप झालं, टेबल रूप झालं. याच्यामध्ये अनेक नानाविध ज्ञानोपयोग आमचे असे दिसतात आहे. म्हणजे ज्ञानाचा स्वभाव मेचक रूप, नानाविध रूप पण आहे. पण या ज्ञेयांना गौण करून जर आम्ही केवळ जाणणं 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 या रूपाने ज्ञानाला जर आम्ही बघितलं तर त्याची स्वच्छत्व शक्ती ही एक रूप, त्यांनी आपला एकपणा सोडलेला नाही, आणि म्हणून ते अमेचक अर्थात एक रूप पण आहे. म्हणजे दोन्ही दृष्टीने आम्हाला बघता येतं की या स्वच्छत्व शक्तीमुळे ज्ञानामध्ये असे प्रतिबिंब अनेक ज्ञेयांचे पडलेले आहे, आणि ज्ञेयांना जर आम्ही प्रधानता दिली तर आत्मा किंवा ही स्वच्छत्व शक्ती आम्हाला मेचक रूप दिसते. पण त्या सगळ्यांना गौण करून एकतेला जर आम्ही अनुभवलं, निहारलं, तर आम्हाला अमेचकपणा देखील प्रतिबिंबित झालेला दिसतो. या चैतन्यमयी दर्पणात संपूर्ण चेतन अचेतन पदार्थ स्पष्टपणे ज्ञात होतात. आरशात पदार्थांचं प्रतिबिंब पडतं, पण तो रागद्वेष रहित निर्विकार असतो, स्थिर असतो. आरशामध्ये समजा सूर्याचं प्रतिबिंब पडलेलं आहे. सूर्याचं प्रतिबिंब पडलं तरी दर्पणातील सूर्यामध्ये उष्णता किंवा म्हणजे उष्णता त्या ठिकाणी दिसणार नाही. परंतु मूळ जर सूर्य घेतला तर त्या ठिकाणी मात्र उष्णता आहे. तसं आमच्या ज्ञानामध्ये ज्ञेयाचं प्रतिबिंब पडलं तरी देखील या ज्ञेयामध्ये कोणत्याही तऱ्हेचा विकार वास्तविकतेला नको आहे. पण हा विकार आमच्या अल्पज्ञांच्या ज्ञानात होतो, परंतु सर्वज्ञत्वांच्या ज्ञानामध्ये हा विकार होत नाही.
म्हणून तो राग द्वेष विरहित असे निर्विकारी ते असतात आणि स्थिर असतात. आणि रागद्वेष करणं हा वास्तविकतः आत्म्याचा स्वभाव नाही. ज्याप्रमाणे डोळ्यात एक रजकण देखील सामावून घेतला जात नाही, त्याप्रमाणे स्वच्छ स्वभावात विकाराला यत्किंचित देखील स्थान नाही. डोळ्यामध्ये छोटा असा जर रजकण जरी गेला तरी देखील आम्ही तो बाहेर निघेपर्यंत आम्हाला चैन पडत नाही. म्हणजे बाहेरची वस्तू कोणतीही स्वीकार न करणं ही पण आमची इंद्रियांची गोष्ट आहे. इंद्रिया ते स्वीकार करत नाही. त्याप्रमाणे हा आत्मा स्वच्छत्व शक्ती ही आत्म्याची पर यत्किंचित देखील स्वीकारत नाही. त्याला हे पर आहे, विकार आहे, हा काढून टाकणे योग्य आहे, हीच त्यांची जीवनामधली प्रतीती असते. बाह्य लोक अलोकाच्या सन्मुख न होता स्वस्वभावोन्मुख होऊन स्वतःच्या निर्मल उपयोग भूमीमध्ये हा लोक आणि अलोक बघतो. बाह्य लोक अलोकाच्या सन्मुख न होता हा कुठे झाला? स्वसन्मुख झाला. आणि स्वतःच्याच निर्मल उपभोग भूमीमध्ये जे बाह्य ज्ञेयाचं प्रतिबिंब पडलेलं आहे त्यामध्ये याला लोक आणि अलोक दिसतात. म्हणजे जाणण्यासाठी याला आपलं उपयोग बाह्य पदार्थात लीन करावा लागत नाही. स्वतःच्याच आत्मतत्वाकडे बघून हा लोक आणि अलोकाला पूर्णतः जाणू शकायला समर्थ आहे. अशी ही याची स्वच्छत्व शक्ती आहे. बाह्य इंद्रियांच्या अवलंबनाशिवाय परज्ञेय सन्मुख न होताही द्रव्य दृष्टीने जाणणं हा आत्म्याचा स्वभाव आहे. कारण जाणण्यासाठी हे आमचं द्रव्येंद्रिय हे संसारी अवस्थेत आम्हाला गरज आहे याची. पण हे कसं आहे तर हे जड आहे. आमचं जे भावेंद्रिय आहे हे भावेंद्रिय देखील क्षयोक्षम जन्य आहे. याला देखील कर्माचं निमित्त कारण पाहिजे. आणि आमचा जो स्वभाव आहे हा स्वभाव कर्माधीन नाही किंवा जड अशा इंद्रियांनी ज्ञान करावं असा. म्हणून स्वभावाकडे जर आम्ही बघितलं तर स्वभाव बाह्य इंद्रियांना महत्व देणार नाही. द्रव्येंद्रिय त्याच्यासाठी महत्वपूर्ण नाही, भावेंद्रिय त्याच्यासाठी महत्वपूर्ण नाही. त्याच्यासाठी त्याचं ज्ञान गुण हा महत्वाचा असणार आहे. म्हणून द्रव्य दृष्टीने जर बघितलं तर हा आत्मा आपल्या ज्ञानाच्या माध्यमातूनच जाणतो आहे. पराला जाणण्याची आकुलता जेव्हा नष्ट होईल आणि आत्मा स्वमध्ये लीन होईल तेव्हाच ही शक्ती प्रगट होते. आम्हाला बाह्य ज्ञेयाला जाणून जाणून आमचं ज्ञान वाढवायचंय. आणि आचार्य सांगतात आहे बाह्य ज्ञेयाला जाणून तुम्ही किती जाणणार? तुमच्या ज्ञानाला शेवटी मर्यादा येणार आहे. तुम्ही स्व आत्म्यात तल्लीन व्हा. स्व आत्म्याला आपल्या ज्ञानाचं ध्येय बनवा. त्याच ठिकाणी तुमचा उपयोग केंद्रित करा आणि तुम्हाला अनंत ज्ञेय त्या ज्ञानामध्ये जाणताना दिसून येईल. अशा तऱ्हेचं हे एक महत्वाचं आचार्य या ठिकाणी सांगतात आहे. आत्म्याला जाणण्यासाठी स्वसंवेदन क्षयोपक्षमिक मतिश्रुत ज्ञान पाहिजे. जेव्हा आम्ही आत्म्याला जाणायचंय आम्हाला तर आम्हाला इंद्रियांच्या माध्यमातून जाणता येत नाही, तिथे ते असमर्थ आहे. आणि म्हणूनच असंज्ञी जीवांपर्यंत त्यांना आत्मतत्वाला जाणता येत नाही. जाणण्यासाठी एक बाह्य निमित्त कारण सांगितलं की तो संज्ञी असला पाहिजे, पर्याप्त असला पाहिजे, जागरूक असला पाहिजे. झोपेतही आत्म्याला जाणता येत नाही. तो श्रुतज्ञानी असावा. आत्मतत्वाविषयी त्याचा विचार घनीभूत व्हायला हवा तर त्याला आत्मतत्वाला जाणता येतं. म्हणून हा आत्मा आमच्या क्षयोपक्षमिक ज्ञानाच्या माध्यमातून म्हणजे मतिश्रुत ज्ञानाच्या माध्यमातून आणि ते ज्ञान असणार आहे
स्वसंवेदन ज्ञान त्याच्या माध्यमातून जाणणार आहे. पण तो जाणत असताना त्याला क्षयोपक्षमिक भावाच्या माध्यमातून आत्म्याला जाणावं लागलं. परंतु निर्णय काय केला की क्षयोपक्षम भाव किंवा हे भावेंद्रिय हा आत्म्याचा स्वभाव नाही, क्षयोपक्षमिक भाव हा माझा स्वभाव नाही. जाणलं त्यांनी क्षयोपक्षमिक ज्ञानाने, पण निर्णय केला की हे ज्ञान म्हणजे मी नाही. माझं ज्ञान कसं आहे, निरपेक्ष आहे, स्वाधीन आहे, असं माझं ज्ञान आहे. आणि हे ज्ञान जे आहे हे इंद्रियजन्य म्हणजे कर्माधीन आहे. याला क्षयोपक्षमाची अपेक्षा लागलेली आहे आणि हे म्हणजे मी नाही. आत्मा नाना गुणांच्या द्वारे युक्त आहे, पण आत्मा म्हणजे नाना रूपत्व नाही. कारण एकाकार पिंड आहे. दर्पणात प्रतिबिंब सहज झळकतात, दर्पण झळकवीत नाही. याप्रमाणे स्वच्छत्व शक्तीने ज्ञेय जाणले जातात, अवलोकित होतात. हीच कैवल्याची निर्मलता आहे. आपल्या ज्ञानाचा क्षयोपक्षम विषयांकडे चालला, ज्यासाठी जास्तीत जास्त शक्तीचा अपव्यय होतो. आम्ही काय करत आहे, आम्ही विषयांमध्ये प्रवृत्ती करतो आहे. पराला जाणण्यासाठी आम्ही आमची ही सगळी शक्ती पणाला लावतो आहे. आणि याच्यात जर 1% शक्ती आम्ही आत्मद्रव्यासाठी लावली तर आमचं कल्याण होणार आहे. उदाहरणार्थ हीटर स्वतःलाही जाळतो, पण हाच क्षयोपक्षम न्यायक भावा पुढे लावला तर कमी क्षयोपक्षमानेही आत्मज्ञान होऊ शकतं आणि जे कैवल्य लक्ष्मीने युक्त असेल. अध्यात्माचा विषय ऐकण्यास सोपा वाटतो, पण प्राप्त करणे हे अत्यंत कठीण आहे. उपयोगाची स्वच्छता ज्ञेयाच्या लक्षाने होत नसून त्रिकाली न्यायक आत्म्याच्या लक्षाने होते. उपयोग हा रागादिकांना जाणतो, पण उपयोग रागादी रूप मात्र परिणमित नाही. अशा या स्वच्छत्व शक्तीत आपल्या स्व आत्म्याचे दिव्य प्रतिबिंब प्रतिबिंबित हो, या मंगल भावनेसह. ओम ह्रीम निर्मल निरंजन स्वरूपोहम. याच्या पुढची शक्ती आपण उद्याला बघू. प्रकाश शक्ती आहे आणि ती उद्याला बघू. जिनवाणी के ज्ञान ते सुझे लोकालोक, सो जिनवाणी मस्तक नमो सदा देत हूँ खो. नमो अरिहंताणम नमो सिद्धाणम नमो आयर्याणम नमो उज्जायाणम नमो लोये सवसाहुणम. सर्वांना जय जिनेंद्र.